माझे नाव सानिका गोपाळेकर आणि माझ्या फ्रेंडाचे नाव तुळशी वजरेकर. आम्ही हांगासर पंचायतीन येयला इंटरव्यू दिवंक सराची बायोडायवर्सिटी सस्टेनेबिलिटीचे प्रोजेक्टा अंडर. सर तुमचे नाव कितें? विनायक गावकर, वर्किंग एज अ पंचायत सेक्रेटरी, विलेज पंचायत नगर. तुमचे वय? माझे वय 47 इयर्स. तुमकां हांगा कितली वर्सां जाले काम करता? ऑलमोस्ट 3.5 years जाले हांगा नगर पंचायतीन काम करता. तुमच्या जेवणात असे प्रामुख्याने अन्न खंयचें आसता? भात, भाजी, मागीर दाळ आणि इतर म्हणजे आम्ही म्हणून पापड, लोणचे यासारखे, नाहीतर फिश किंवा इतर नॉनव्हेज आयटम आम्ही खातो. तुमचे ते परिसरातले असते की असे बाजारात? आम्ही जास्त करून आम्ही बाजारातून घेतो. असं आम्ही आमची हे नाही, म्हणजे शेती बागायतीन नाही. तुमच्या भागात कसले पिकां घेता तुम्ही, तितून बदल जाला? तुमच्या आठवणीतला कोणता कडक उन्हाळा आणि हिवाळा आहे असे तुम्हाला वाटते? किती वर्ष? म्हणजे कडक म्हणजे जास्त ताप, गरमी ज्यामध्ये जास्त. माझ्या माहितीप्रमाणे बघितलं तर मी एक 7-8 वर्ष अगोदर तसं एक जे क्लायमेट जे चांगलं होतं, पण आता बघितलं तर जरा गरमी जास्त होते असं आम्हाला पाहायला मिळतं. जास्त बघितलं तर ह्या भागामध्ये म्हणजे आम्ही सत्तरी गावात बघितलं तर तसं जास्त असं झाडे तोड असं झालेले नाही. नैसर्गिक आपत्ती अजूनपर्यंत आहे. असं नाही की आम्ही पणजी शहरात त्या बाजूला बघितलं तर आम्हाला असं वाटतं की तिथे सगळं कॉन्क्रीटचं हे झालेलं आहे, म्हणजे जे वातावरण झालेलं आहे. पण आम्ही सत्तरी भागात बघितलं तर सगळ्यांनी आतापर्यंत जी आम्ही झाडे लावतो, काजू बागायती असू दे, नाहीतर दुसरी लागवड म्हणजे आम्ही म्हणतो सुपारी, असं वरती अजूनपर्यंत लोकांनी इथे अजूनपर्यंत उत्पन्न करतात आणि तीच आमची ही मोठं धन आहे. वर्षापासून म्हणजे पावसामध्ये काही बदल बघितलाय का? पावसामध्ये म्हणजे तसं जास्त हे नाही, पण एक 20% बदल आहे. एकदा खूपच पाऊस पडतो. म्हणजे गेल्या वर्षी बघितलं, 2 वर्षा अगोदर बघितलं तर एक 200 वर पोचलं होतं. पण ह्या वर्षी नॉर्मल पाऊस आहे आणि नॉर्मल वातावरण आहे. तसं काय मोठा बदल झाले नाही. म्हणजे सत्तरी भागात आम्ही बाहेर बघितलं तर खूपसा बदल झाला, पण सत्तरी भागात तर असं आहे की असं आहे की जो पाऊस पडतो तसाच पाऊस पडतो. तसं वेगळं असं काय झालेलं नाही जास्त. सध्या काही वर्षामध्ये ते पूर म्हणणे आणि दुष्काळ पडणे हे वाढत चालले. तुम्हाला काय वाटतं ते का वाढत आहे? तेच मी म्हटलं की जास्त शहरी भागामध्ये जास्त बघितलं आम्ही कॉन्क्रीटचं वास्तू जास्त आहे आणि त्यासाठी झाडे कापली गेली असतात आणि त्यामुळे जे पाण्याची जिरवण होत नाही, म्हणून तो घरोघरी पाऊस पडतो आणि लोकांचं वाहून जातो. हे ऍक्च्युअली पूर स्थिती होते, कारण हे आहे. त्याचा परिणाम आमच्या आयुष्यावर काय होतो? समाजावर तुमचा परिणाम तुम्हाला वाटतो? परिणाम म्हणजे जे कोणाचं जे काही स्ट्रक्चर असणं, काहीतरी उत्पन्न असेल ते सगळे वाहून जातात. तोच एक परिणाम आहे. त्यांना जे काय आहे ते त्यांना आपलं नुकसान होताना बघतात. जास्त पाऊस पडला, पूर आला, म्हणजे गोव्यामध्ये तितकं नाही कारण तर डोंगर आहे आणि त्यासाठी इतकं नाही. तर आम्ही तर राजस्थान आणि दुसऱ्या बाजू बघितलं तर एक पाऊस पडला म्हणजे सगळं पूरस्थिती होते. पण तसं गोव्यामध्ये नाही. तसं गोव्यामध्ये अजूनपर्यंत बरं आहे. एक 2-4 वर्षापूर्वी पूर आला होता, पण जास्त असं नुकसान असं झालं नव्हतं. असे तुम्ही असं म्हटलं ना, गोव्यात पूर आणि दुष्काळाचं प्रमाण कमी आहे, ते का कमी आहे? आम्ही गोव्याचं एक ह्या म्हणजे शहरी भागात बघितलं तर जरा पूरस्थिती आहे, नाही असं म्हणत नाही. पण जेव्हा आम्ही म्हणतो की रुरल एरिया म्हणतो, नाहीतर आम्ही गावागावी आम्ही ज्या सत्तरी परिसर असो, दारबानडे परिसर असो, नाहीतर सांगे परिसर, तेव्हा तिथं काय होतं की जास्तीत जास्त लोकांनी झाडे ही ठेवलेली आहे. त्यामुळे नैसर्गिक संपत्ती जे म्हणतो आम्ही ते ऑलरेडी आम्ही
पंचायत क्षेत्रात या सत्तरीमध्ये असू दे, नाहीतर या रुरल एरियामध्ये, तिथं आम्ही नैसर्गिक संपत्ती आहे ते आम्ही ठेवलेली आहे. त्यामुळे जे पाण्याचे जिरवण होतात आणि त्या पाणी जिरवणामध्ये या सत्तरी भागात तर जास्त पावसाचा तसा 200 सुद्धा होतं, 200 याचा होतं, तरी पण सत्तरी भागामध्ये तेवढा हे उपद्रव आम्ही बघितला नाही. म्हणजे चांगल्या प्रमाणे आम्ही बायोडायव्हर्सिटी बाळगून ठेवलेली आहे असं मी म्हणू शकतो. धन्यवाद सर. वेलकम.